वर षटकार चौकारांचा किंग म्हणून ज्याची ओळख आहे, कल्याण ग्रामीणचा सम्राट संकेत दळवी. पहिला चेंडू पंचांचा डेड बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळेल. एकनाथ शेट दळवी स्मृती चषकाचा हा दैदिप्यमान सोहळा मैदानाच्या चौफेर आपण स्टँड पाहतोय. ते स्टँड खऱ्या अर्थानं या स्पर्धेची शोभा वाढवतात. कैलासवासी रमेश सुदाम दळवी स्टँड असेल, कैलासवासी नामदेव नाना मेहेर स्टँड, त्यानंतर कैलासवासी योगेश अंकुश फुलोरे स्टँड आणि कैलासवासी नारायण संभाजीराव देशमुख स्टँड. प्रत्येकाला आपण श्रद्धांजली अर्पण करत खऱ्या अर्थानं त्यांच्या स्मृतीला उजाळा देणारी ही क्रीडा स्पर्धा एकनाथ शेट दळवी स्मृती चषक. कुरवली पाडाचं हे दमदार आयोजन, दमदार नियोजन, 4 दिवसीय क्रीडा स्पर्धा. स्ट्राईक रेनवर सध्याच्या घडीला संकेत दळवी आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज अतिश फांडे गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. पहिलाच बॉल लढव्या पाठनं फटका खेळला. क्षेत्ररक्षक येथील बॉलवर गणेश डिंगोरे. धोनीचं क्षेत्ररक्षण सुंदर राहिला. एक धाव आली. एका धावेच्या मदतीने अकाउंट ओपन होत असताना टीम भूमी 11 कुंदे. पहिले षटक झाल्यानंतर 3 धावा आपण ऍड करणार आहोत. याची दोन्ही संघांनी नोंद घ्या. जे पेनल्टी आहे गोटेगर बला. स्ट्रायकर एंडवर बॅटर होता पाहायला मिळतील तेजस सेलार. डावकुरी हाताचा तेजबुंद तारा. दुसऱ्या बाजूला गोलंदाजी मार्कवर अतिश भांड्या. त्याची कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होती ती आपल्याला पाहायचं. अतिश तयार. अतिश भांडेचा हा चेंडू तेज तर्राट आपल्याला पाहायला मिळतो. यष्टीरक्षकाचा वेध घेणारा हा चेंडू. सुंदर गोलंदाजी, लाईन लेंथ अतिशय सुंदर ठेवतोय. 4 षटकांची लढत आहे. 4 षटकांमध्ये तुम्हाला तुमचा पूर्णपणे कसब लावायचा. इथे प्रत्येक सामना डू ऑर डाई. ज्या ज्या वेळेस तुम्ही जिंकाल त्या त्या वेळेस पुढे टिकाल. ज्या ज्या वेळेस पराभव या स्पर्धेच्या बाहेर. अतिश तयार. अतिचा बॉल, सुंदर असा फटका तेजस शेलारच्या पाठमधून डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक सुंदर झेल पकडला. फलंदाज बाद. पतन होताना पाहायला मिळालं. ओमकारने सुंदर कॅच पकडला. बॅटर आता मैदानामध्ये एंटर होतील. भूषण शेलार, तेजस बाद झालेत. आता भूषण मैदानामध्ये. इथे टाकलेला बॉल, फटका दमदार पावर इथे दाखवत असताना कुंदे गावची भूषण शेलारने बॉल फेकून दिलाय सीमा पार. षटकार. जबरदस्त टोला आपण पाहिला. बॅटर भूषण शेलारच्या बॅटमधून षटकार येतो. अतिश विरुद्ध आक्रमण. इथे देखील सुंदर असा बॉल, तितका चांगला फटका. प्रीतम कडून क्षेत्ररक्षण खराब झालं. गणेश डिंगोरेचं बॅकअप येईल. तिथे थोडस फंबल पाहायला मिळालं. साज बाज और ताज, आन बान और शान. 3 धावा येतील आणि 3 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. भूमी 11 कुंदे जाऊन पोहोचली 10 या धावसंख्येवर. जिथे जिथे तुमचं क्षेत्ररक्षण थोडस खराब होणार आहे, दुसरा संघ त्याचा फायदाच घ्यायला बसलेला आहे. एक धाव जिथे होणं थोडस कठीण होतं तिथे 3 धावा आल्या. 3 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 10 या धावसंख्येवर. सुंदर खेळ मैदानामध्ये करत असताना बॅटर भूषण शेलार. स्ट्रायकर एंडवर बॅटर आता संकेत दळवी आपल्याला पाहायला मिळतील. अतिश भांडे.
अतिश भांडेचा बॉल फटका इथे फसला, पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. प्रीतमचं क्षेत्ररक्षण थोडंसं हलकं राहिला. जबरदस्त खेळाडू प्रीतम, परंतु त्याचं क्षेत्ररक्षण थोडंसं हलकं होतं. धावफलकावर कव्हर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाव संख्या 10, 3 धावांची पेनल्टी, अर्थातच 13 धावात भूमी 11 कुंदे संधी देव्यात डीजे नागेश. शिवळे मुरबाडचे प्रसिद्ध असे खेळाडू विकी पवार, दोन्ही संघांसाठी त्यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा येत आहेत, त्यांचंही करूया या स्पर्धेमध्ये वेलकम. अतिश भांडे असेल, त्यानंतर भूषण रोहने आणि कंपनी असेल, जवळचे मित्र आहेत विकी पवार यांच्या, आणि त्यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत दोन्ही टीम साठी. धावफलकावर धाव संख्या 13. सुंदर कामगिरी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. सध्याच्या घडीला षटक क्रमांक 2 मध्ये ओमकार आलेत. अतिशय सुंदर हा खेळाडू, जबरदस्त गोलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. परंतु दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर सध्याच्या घडीला आक्रमण करत असताना बॅटर भूषण शेलार. ओमकारचा हा चेंडू आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, रोहनचं यष्टीरक्षण सुंदर राहिला. कॅप्टन कुल म्हणून ज्यांची खासियत आहे, सध्याच्या घडीला यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये गोलंदाजी मार्कवर ओमकार. ओमकार परटोले, ओमकारचा बॉल आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षण थोडंसं असाधारण राहिला. एक सिंगल लगेच चालल्या. एकदा बाली एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर वाढते, जाऊन पोहोचेल 14 या धावसंख्येवर. 14 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक मैदानामध्ये मार्गस्थ असताना पाहायला मिळत आहे. दुसरं 4 षटकांची लढत आहे. आजचा अंतिम दिवस, अंतिम दिवसामध्ये मातब्बर असे 8 संघ खेळताना इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. विनंती असेल आरसीसी राया आणि टीम नांदिवली आपण लगेचच रिपोर्टिंग करायचं. ही महत्वाची सूचना. जशी 4 षटक कंप्लीट होतील आपला टॉस केला जाईल. आरसीसी राया आणि त्यांच्या विपक्ष नांदिवली. गोलंदाज ओमकार, महत्वाची इनिंग मैदानामध्ये राहील. संकेत दळवी या खेळाडूची, त्याचा खेळ कशा प्रकारे होतो ते आपल्याला पाहायचं. कुंदे गावाचं नाव सातत्यानं मोठं करणारा हा खेळाडू. इथे टाकलेला बॉल आडव्या बॅटनं खेळायचा आहे. पुन्हा एकदा यष्टीरक्षण थोडंसं खराब, परंतु त्याचा जास्त प्रभाव इथे पडणार नाही. या चेंडूला डॉट, चेंडू निर्धाव. धावफलकावर धावसंख्या स्थिर 14 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. जबरदस्त आयोजन, अतिशय सुंदर आउटफील्ड असलेलं हे मैदान आपल्याला पाहायला मिळतं. इथे टाकलेला बॉल पॅड लाईन वर पडलेला हा चेंडू पंचांकडे हलकस अपील होतं. पंचांचा डॉट बॉलचा इशारा होता. व्हेरी गुड बॉलिंग. जबरदस्त स्पेल हातात असताना ओमकार परटोले आपल्याला पाहायला मिळतो. अल्पावधीमध्येच या खेळाडूच्या नावाचा दबदबा संपूर्ण शहापूर तालुक्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये झाला. गोलंदाज तयार. ओमकारचा हा बॉल पडल्यानंतर गिरकी घेतोय. जबरदस्त गोलंदाजी या षटकामध्ये ओमकार परटोले या खेळाडूची. धावफलकाचा विचार केला 14 धावा या षटकामध्ये. 5 बॉल मध्ये फक्त एकच धाव खरचल्या. जबरदस्त गोलंदाजी, अचूकता, लाईन, लेंथ अतिशय सुंदर तळले. आडव्या बॅटने फटके खेळण्याचे प्रयत्न करतोय बॅटर संकेत दळवी, त्यामध्ये असफल होतो. व्हेरी गुड बॉलिंग ओमकार परटोले. ओमकारचा हा बॉल 65च्या बॉलवर त्याच्याकडून थोडीशी चूक घडताना पाहायला मिळाली. नो बॉलला. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला बॉल, भूषणचा फटका जबरदस्त. अतिश भांडे क्षेत्ररक्षण आपलातून काय क्षेत्ररक्षण केलंय. आपल्या संघासाठी नक्कीच इथे 4 धावा वाचवल्यात. यामुळे गोटेगर ब संघाचं नाव खूप मोठं होताना आपल्याला पाहायला मिळतं. क्षेत्ररक्षण जबरदस्त अतिश भांडेचं.
2 धावा येतील या बॉलवर. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल 2 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावा. संधी बॅट डीजे नागेशला. प्रीतम आलेत आता गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक 3 मध्ये 18 धावा धावफलकावर 1 फलंदाज बाद झाला. जमेची बाब हीच आहे की सलामीचे बॅटर अजूनही मैदानामध्ये संकेत दळवी आहेत. त्यांची फलंदाजी कशा प्रकारे होती. दुसऱ्या बाजूला भूषण शेलार आहे. आक्रमकता ज्या खेळाडूच्या माध्यमातून सातत्यानं पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. प्रीतम जोशी सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. स्ट्रायकर इनवर संकेत. धावफलकावर धावसंख्या 18. सुंदर सुरुवात मैदानामध्ये दोन्ही संघांची राहिल्या. प्रीतमचा बॉल पडल्यानंतर एसटी रक्षकाचा वेध घेणारा चेंडू. जबरदस्त गोलंदाजी सध्याच्या घडीला गोटेकर ब संघ करतोय. 3 धावांची जरूर पॅनल्टी त्या संघाला बसली. थोडासा उशीर आल्यामुळे जो संघ उशीर येणार आहे त्यांना पॅनल्टी या स्पर्धेचा नियम आहे. 3 धावांची पॅनल्टी आपण गोटेकरला दिली. परंतु सध्याच्या घडीला दुसऱ्या षटकामध्ये ओमकारने ज्या प्रकारची गोलंदाजी केली, कमबॅक मैदानामध्ये केलाय, तर सध्याच्या घडीला प्रीतम जोशी गोलंदाजी मार्कवर तयार आहे. स्ट्रायकर इनवर बॅटर संकेत. इथे फटका दमदार आहे. बॅटवर चेंडू आला. संकेतने फेकून दिला. डीप फाईन लेगला सीमा पार. एकनाथ शेठ दळवी स्मृती चषक षटकार. अप्रतिम फटका आपण पाहिला बॅटर संकेत दळवीच्या माध्यमातून. हा डिटर हा खेळाडू मैदानामध्ये थोडीशी शांतता आतापर्यंत होती, परंतु एक षटकार आला. आता आत्मविश्वास वाढला संकेत दळवी या बॅटरचा. धावफलकावर धावसंख्येचा विचार केला 24 धावात. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बिग हिट. शॉट आर्म पुल पॉवरफुल ब्युटिफुल आउट ऑफ द पार्क षटकार. गोष्टीचा उल्लेख केला होता की जरी 18 धावा झाल्या असतील, मैदानामध्ये संकेत दळवे आणि भूषण शेलार उपस्थित आहेत, त्याची दखल त्याने घ्यायला लावली. 2 चेंडूंवर 2 लगातार षटकार आपल्याला पाहायला मिळाले संकेत दळवीच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या भूमी 11 कुंदे 30 ऑन द बोर्ड. प्रीतमचा हा चेंडू पंचांनी नो बॉल घोषित केला. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, परंतु नाही. फ्रंट फूट नो बॉल. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. 1+1 2 धावा आल्यात. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. सध्याच्या घडीला जाऊन पोहोचेल 32. 32 या धावसंख्येवर या षटकामध्ये धावा येताना पाहायला मिळत आहेत.
कैसे स्ट्रगल मैदानामध्ये जरूर करतायत संकेत दळवी, परंतु त्यांनाही माहिती आहे कुंदेसाठी खेळावं लागेल. एक गाव एक संघ, सातत्यानं जबरदस्त परफॉर्मन्स या कल्याण बेल्ट मध्ये या संघाचा राहिला. संकेत दळवी सातत्यानं प्रभावित करतात. दुसऱ्या बाजूला भूषण आहेत, भूषणला सुवर्ण संधी. फ्री हिटचा बॉल त्याचा कशा प्रकारे घेतला जाईल समाचार ते आपल्याला पाहायचं. 32 ऑन द बोर्ड, 32 धावा. भूमी 11 कुंदे, नांदिवली टीम आणि आरसीसी राया आपण लगेचच तयारीत राहायचं. फ्री हिट बॉल, स्ट्रायकर इनवर, बॅटर भूषण शेलार. 4 षटक झाल्यानंतर बरोबर आपण टॉस करणार आहोत. जो संघ उपस्थित राहणार नाही त्याला 2 धाबांची पॅनल्टी आहे. हे सर्वात महत्वाची सूचना, याची नोंद घ्या. आणि दोन्ही संघ उपस्थित राहिले नाही तर सामना 3 षटकांचा होईल. त्यामुळे विनंती आहे संपर्क साधा. इथे टाकलेला बॉल, सुंदर असा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. चेंडू डॉट, चेंडू निर्धावेल. धावफलक स्थिर आहे, धावफलकावर 32 धावा. 32 ऑन द बोर्ड, 32 धावा धावफलकावर. कमबॅक मैदानामध्ये करत असताना प्रीतम जोशी खूप मोठं आक्रमण त्या खेळाडूवर झालं. 2 षटकार आले, त्यानंतर नो बॉल आला. 2 बॉल मध्येच तब्बल 14 धावा वसूल केला बॅटर संकेत दळवीने. डेड बॉल, पंचांचा इशारा येतो. संघाची धाव संख्या धावफलकावर 32, 32 धावा. पहिल्या षटकाचा विचार केला 10 धावा होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 5 आल्या, 3ची पॅनल्टी होती. अशा आतापर्यंत 14 आलेल्या आहेत. गोलंदाज तयार आहेत, गोलंदाजी मार्कवर. प्रीतम, भूषण शेलार फटका दमदार खेळतोय. खेळाडू होते ते फक्त बनतील दर्शक. व्हाट अ शॉट, सिक्सर. धावफलकावर 38 धावा. 32 होत्या, 32 वर 6 आल्या, 38 झाल्या. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. प्रीतमचा खरपूस समाचार मैदानामध्ये घेत असताना बॅटर भूषण. इथे टाकलेला चेंडू लाईन मध्ये थोडस परिवर्तन केलं, लेंथ मध्ये परिवर्तन केलं, त्याचा फायदा होतोय. चेंडू डॉट आला. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाव संख्या 38, 38 धावा. संधी देऊया डीजे नाग्या. आरसीसी राया संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. टीम नांदिवली या संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण ताबडतोब संपर्क साधा. हे 6 चेंडू झाल्यानंतर आपण नाणेफेक जी मात्र करणार आहोत. व्यासपीठावर आमचे आयोजक कमिटी आपण पाहतो. सध्याच्या घडीला मॅचचा आस्वाद घेत असताना सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. या स्पर्धेमध्ये जबरदस्त आयोजन, जबरदस्त नियोजन असणारी ही क्रीडा स्पर्धा. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. गणेश आलेत गोलंदाजी मार्कवर. आधी मडके आज संघामध्ये नाहीये, त्याचा किती तोटा संघाला होतो ते आपल्याला पाहायचं. एक जबरदस्त गोलंदाज म्हणून ज्यांची खाती आहे 2 ते 3 खेळाडू उपस्थित नाही आहेत, त्यामुळेच आज दादू आपण पाहिला मैदानाच्या आतमध्ये प्लेइंग 11 मध्ये होते. त्यानंतर एका षटकानंतर चेंज झाला. गणेश जाधव सध्याच्या घडीला स्ट्रायकर इनवर. संकेत पहिलाच बॉल लेफ्ट केला, सोडून दिला अक्षरशः. चेंडू डॉट, चेंडू निर्धावेल. व्हाईट बॉल साठी पंचांनी घेतलेला आहे. ओके, पंचांचाच रिव्ह्यू आहे. पाहूया आता काय निर्णय येतो. मी विनंती करतो तिसरे पंच.
पंच बॅट्समन साठी रिव्ह्यू नाहीये, जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही घेऊ शकता. ओके, पंचांनीच घेतलेला आहे. व्हाईट बॉल. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. पंचांना ज्या ज्या वेळेस वाटेल ते रिव्ह्यू घेऊ शकतील. बॅटिंग करणाऱ्या टीम साठी फक्त वेस्ट ऑफ हाईट बिमर साठीच रिव्ह्यू आहे. व्हाईटच्या रूपाने एक सिंगल आली. संघाची धावसंख्या 39. या धावसंख्येवर गोलंदाज गणेश जाधव. गणेशचा बॉल, वाला शॉट, जबरदस्त टायमिंग, डीप मिड विकेटला चेंडू सीमा पार येतोय, षटकार. तिथील प्रेक्षक वर्गाचं आम्ही कौतुक करू आणि तिथे खेळाडूही गेले होते, त्यांचंही कौतुक. त्यांनी बॉल लगेचच मैदानामध्ये आणलेला आहे. षटकार आला. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल. 45 धावा धावफलकावर. आपण विचार केला पहिल्या 6 बॉल मध्ये फक्त 2 धावा होत्या संकेत दळवीच्या, परंतु नंतरच्या 4 बॉल मध्ये त्याने 19 केलेल्या आहेत आणि त्यामध्ये 3 उत्तुंग षटकार मैदानामध्ये खेळत असताना संकेत दळवी. धावफलकावर धावसंख्या 45, 45 धावा. गणेशच्या विरोधामध्ये आक्रमण करत असताना संकेत. गणेशचा बॉल, बॅक टू बॉलर, सुंदर फटका. लॉंग आपला क्षेत्ररक्षक आहेत अतिश भांडे, क्षेत्ररक्षण सुंदर करतात. एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 46. अशोक शेठ आणि सचिन शेठ यांच्याकडून पारितोषिक आलेलं आहे. आयवा झेलासाठी मैदानाच्या बाहेरील प्रत्येक आयवा झेलासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल सध्याच्या घडीला 46, 46 धावा धावफलकावर. स्ट्रायकर एंडवर बॅटर आपल्याला पाहायला मिळतील सध्याच्या घडीला भूषण शेलार. 2 षटकार भूषणच्या बॅट मधून आलेले आहेत. गणेश जाधव. गणेशचा बॉल, फटका दमदार, काऊ कॉर्नरला चेंडू सीमारेषा ओलांडेल. भूषण शेलारचा तडाखा, षटकार. याच बरोबर अर्धशतक इथे कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळेल. भूमी 11 कुंदे संघाचं जबरदस्त बॅटिंग जे मात्र आपल्याला पाहायला मिळते. अतिशय सुंदर असा खेळ मैदानामध्ये करत असताना भूषण शेलार सध्याच्या घडीला 24 या धावसंख्येवर खेळत आहेत. संकेत दळवी 22 या धावसंख्येवर. संघाची धावसंख्या 52. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. या षटकामध्ये खूप मोठं आक्रमण होताना आपल्याला पाहायला मिळालं. गोलंदाज तयार गणेश. गणेशचा हा बॉल, पाठची टॉपेज लागली का ते आपल्याला पाहायचं आहे, परंतु पंचांचा अवांतरचा इशारा. वाईट +4, 5 धावा. ते जाऊन पोहोचेल 57 या धावसंख्येवर. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. जबरदस्त बॅटिंग दोन्ही बॅटरची. इथे टाकलेला बॉल, सुंदर असा फटका, कव्हरला चेंडू जाईल. दीपाक्षरा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत प्रीतम, त्यांचं क्षेत्ररक्षण सुंदर होतं. तोपर्यंत धावा 2.
तिसऱ्या धावेचा प्रयत्न, चुका मैदानामध्ये करते टीम गोटेकर, त्याचा फायदा लगेचच घेते भूमी 11 कुंदे. 3 धावा आल्या, 3 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. 60 ऑन द बोर्ड, 60 धावा. जबरदस्त खेळ मैदानामध्ये. मला वाटतं नांदिवली संघाचे कॅप्टन देखील उपस्थित होत आहेत आणि दुसऱ्या बाजूला आरसीसी राया संघाचे कर्णधार देखील उपस्थित आहेत. दोन्ही संघांचं अभिनंदन, कौतुक आपण करू. 2 चेंडू झाल्यानंतर तुमचाही टॉस होईल. 60 ऑन द बोर्ड. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. गणेश जाधव. इथे टाकलेला बॉल, आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न, सिंगल होऊ शकले असते परंतु स्वतःकडे स्ट्राईक ठेवायचे आणि निर्धार मनामध्ये ठेवलाय संकेत दळवीने. चेंडू डॉट आलाय, चेंडू निर्धाव. शेवटचा एक बॉल शिल्लक. 60 ऑन द बोर्ड. 1 आले 61 होतील, 2 आल्या 62, 4 आल्या 64, षटकार आला 66. काय घडतंय मैदानामध्ये की डॉट बॉल येतोय ते आपल्याला पाहायचंय. अंतिम बॉल शिल्लक आहे. धापलकावर 60 धावा. भूमी 11 कुंदे. जबरदस्त खेळ पहिल्या सत्रामध्ये. गणेशचा बॉल सुंदर असा पाहायला मिळतोय. परफेक्ट यॉर्कर. एक सिंगल आली या बॉलवर एका धावेच्या मदतीने. 61 धावा भूमी 11 कुंदे या संघाने बनवल्यात. 62 धावांचं टार्गेट. टॉस आपण करतो. एका बाजूला नांदिवली संघाचे कर्णधार आहेत, दुसऱ्या बाजूला आरसीसी राया संघाचे कर्णधार आहेत. दादांच्या शुभ हस्ते आपण टॉस करू. एकविरा स्पोर्ट क्लब गुरवली आणि दुसऱ्या बाजूला एकनाथ शेठ दळवी स्मृती चषक. ओके, एकनाथ शेठ दळवी स्मृती चषक 2024 असा कॉल होता. कॉल आपण करतोय पुन्हा एकदा. टॉस एकनाथ शेठ दळवी स्मृती चषक. आरसीसी राया या संघाने टॉस जिंकलेला आहे. टॉस जिंकल्यानंतर समोर नांदिवली संघ काय निर्णय घेशील? प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. ऑल द बेस्ट तुम्हाला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. नांदिवली संघ तुम्हालाही खूप साऱ्या शुभेच्छा. आरसीसी राया विन द टॉस अँड चूज द फील्ड फर्स्ट. धन्यवाद. धन्यवाद. जवळ मैदानाच्या आतमध्ये आपण जिथे 61 धावांचा पाठलाग जो मात्र करायचा आहे. प्रत्येक इनिंग साठी 20 मिनिटाचा वेळ आहे. 15 मिनिटांमध्ये जर तुम्ही 3 षटकं कंप्लीट करत नसाल तर तुम्हाला एक क्षेत्ररक्षक 38 सर्कल मध्ये लावावा लागेल शेवटच्या षटकासाठी. ही महत्वाची सूचना आहे. चला ताबडतोब बॅटर, जास्त विलंब करू नका. लगेचच मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. 61 झाल्यात, 62 धावांचं टार्गेट आहे. मैदानाच्या आतमध्ये गणेश डिंगोरे आणि गणेश डिंगोरेच्या साथीला आतिश भांडे मैदानामध्ये दाखल होतील. निर्धारित 4 षटकांची लढत. आक्रमण मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. दुसऱ्या बाजूला विकेट
हा फॅक्टर भरपूर महत्वाचा राहील. 65 धावा चेस करत असताना सुरुवात कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. ग्राउंडचा पण डायमेन्शन पाहिलं. षटकार चौकार इथे भरपूर मोठ्या प्रमाणात लागत असताना आपण पाहिलेले आहेत आणि ती क्षमता देखील आहे. परंतु दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं, भूषण शेलार सारखा एक मातबर खेळाडू आहेत, त्यांची कामगिरी कशा प्रकारे करतात ते आपल्याला पाहिजे. रोशन गायलला टीम आज मिस करत असेल. जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू म्हणून ज्याची ख्याती आहे, परंतु आता जिम्मेदारी वाढली ती भूषण शेलार या खेळाडूवर. कारण पॉवर प्ले P1चं षटक भरपूर महत्वाचं राहील या मॅच मध्ये. अतिश भांडे आणि त्यांच्या जोडीला गणेश डिंगोरे, मिस्टर 360 धोनी म्हणून ज्याची खूप मोठी खासियत आहे. 3 मॅन ऑफ द सिरीजच्या बाईक या खेळाडूच्या नावावर यंदाचा हंगाम अक्षरशः गाजवतो असं असलेला गणेश डिंगोरे सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडवर. भूषण रोहने यांची कॅप्टनशिप कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. ज्या ज्या वेळेस या मैदानावर भूषण रोहने खेळले त्यांचा दबदबा नेहमीच राहिला. आज देखील मैदानामध्ये बॅटिंग भरपूर चांगली राहिली बॅटरची. गोलंदाजी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं. मॅचला सुरुवात होती. पंचांचा लेट्स प्लेचा इशारा. सामन्याला सुरुवात. पहिलाच बॉल फुल टॉस. पंचांकडे जोरदार अपील. थोडेसे पंच आता बातचीत करतील. बॅटला बॉल ब्रश झालाय का की आधी पॅडवर लागलाय, त्यासाठी थोडीशी बातचीत. दोन्ही पंच आता एकमेकांबरोबर येतात. थोडीशी बातचीत तिथे होईल. हा निर्णय भरपूर महत्वाचा आहे. काय निर्णय येतो तो आपल्याला पाहायचा. पंच आपल्या जागेवर जातील. उमेश केने सर. ओयूटी गॉन. गणेश डिंगोरे 0वरती बाद. आपण याच गोष्टीचा उल्लेख करत होतो की इथे काय घडतंय ते आपल्याला पाहायचंय. भूषण शेलार पहिल्याच बॉलवर विकेट प्राप्त करतोय. हेच सांगतायत अतिश भांडेला की लेग बिफोर साठी रिव्ह्यू नाही या. विकेट लॉस. विकेट लॉस. बिग विकेट. भूषण शेलारला सफलता प्राप्त. गणेश डिंगोरे बॅक टू द पेविलियन. आलेत नाही बॅटर मैदानामध्ये. जयंत डिंगोरे मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. पंचांची भूमिका अतिशय जबरदस्त राहिली आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. गोलंदाज भूषण. भूषणचा बॉल. जयंतचा फटका फसला. डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक बॅक टू बॅक दुसरी विकेट प्राप्त करत असताना गोलंदाज भूषण शेलार. दोन विकेट आल्यात. सुंदर गोलंदाजी मैदानामध्ये करत असताना गोलंदाज आपण पाहतोय भूषण. जबरदस्त कामगिरी. कुंदेगावचं भूषण. भूषण शेलार. भूषण रोहने आणि मैदानामध्ये काय गोलंदाजी करतोय. सध्याच्या घडीला विकेट हॅट्रिकची संधी. स्ट्रायकर इनवर कॅप्टन रोहन शेळके आलेत आता मैदानामध्ये. सुंदर असा बॉल. चेंडू हवेत आणि विकेट. हॅट्रिक कंप्लीट करत असताना गोलंदाज भूषण शेलार आनंद व्यक्त करते. टीम कुंदे फलंदाज बाद.
येणाऱ्या बॅटरवर, कारण इथे 2 बॉलवर 2 विकेट गेल्यानंतर तिसऱ्याही बॉलवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, तिथे विकेट आली. 3 बॉलमध्ये 3 विकेट आल्यात. अमित भांडे मैदानामध्ये, दोन्ही बंधू आता मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. दोन्ही हार्ड हिटर आहेत, परंतु मैदानामध्ये सेन्सिबल क्रिकेट देखील खेळणं तितकंच गरजेचं. पहिल्या बॉलवर विकेट गेली, दुसऱ्या बॉलवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, तिथे विकेट आली. तिसऱ्या बॉलवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, तिथे विकेट. इथे टाकलेला चेंडू सुंदर इथे हाताळला. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. कालच्या दिवसामध्ये आपण एक निर्धाव षटक पाहिलं कपिल पाटीलचं. जबरदस्त गोलंदाजी राहिली त्या खेळाडूची जय जलेश्वर वाडेकर संघाकडून. आज मैदानामध्ये आपण पाहतोय जबरदस्त गोलंदाजी करत असताना भूषण शेलार. अजून एक चेंडू डॉट, लगातार 5 चेंडू डॉट टाकलेत, त्यामध्ये विकेट हॅट्रिक देखील संपादित केली. गोलंदाज आपण पाहतोय भूषण शेलार या खेळाडूने. टेन क्रिक लाईव्ह च्या माध्यमातून देखील याची दखल घेतली जाईल. लगेचच विकेट हॅट्रिकची व्हिडिओ अपलोड केली जाईल, यासाठी जाणली जाते टेन क्रिक लाईव्ह ची संपूर्ण टीम. विशेषतः कौतुक आपण करूया अभिषेक कामत यांचं. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथे टाकलेला बॉल, फटका दमदार सजवला. चेंडू सीमारेषेचा वेध घेईल, तिथे क्षेत्ररक्षक आलेत. एकच सिंगल, जबरदस्त गोलंदाजी भूषण शेलारची राहिली. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 1, विकेट गेल्या 3. विजयाचं समीकरण आपण पाहू. शेवटचे चेंडू मैदानामध्ये 18, बनवायच्या 61 धावा. संधी देव्या डीजेला. ज्यांचं नुकतंच आगमन होतं, सचिन शेठ दळवी साहेब व्यासपीठावर उपस्थित होतात, त्यांचं करूया वेलकम या स्पर्धेमध्ये. या स्पर्धेचे शिल्पकार आहेत सचिन दादा आणि त्यांचं शुभागमन होताना पाहायला मिळतं. जबरदस्त आयोजन. सचिन दादा दळवी असतील, नितेश दादा मेहेर, मिलिंद दादा दळवी, सचिन रमेश दळवी सर यांच्या माध्यमातून हे जबरदस्त आयोजन. आणि त्यांना एकविरा स्पोर्ट क्लब गुरवली पाडा यांनी दिलेले 7 त्यातून भरलेलं हे 6व्या पर्वामध्ये चषक आपण पाहतोय. एकनाथ शेठ दळवी स्मृती चषक. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. सदानंदच्या हातामध्ये बॉल. डावकुरी आता गोलंदाज सातत्यानं भरपूर चांगली कामगिरी करणारा खेळाडू आहे. गोलंदाजी मार्कवर तयार होईल. पहिल्या षटकामध्ये 1 धाव आली. 18 चेंडू 61 धावा. अमित आणि आतिश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. जास्तीत जास्त स्ट्राइक इथे अतिश भांडेला घ्यावी लागेल. हार्ड हिटिंग साठी चांगला जातो अतिश भांडे, परंतु मैदानामध्ये विकेट भरपूर मोठ्या प्रमाणात केल्यात. गणेश डिंगोरेची विकेट सर्वात महत्वाची होती. गोलंदाज तयार सदानंद. पहिलाच बॉल, सुंदर असा फटका जो मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आले बॉलवर. 1 सिंगल आली. दोन्ही संघांसाठी महत्वाची विकेट आहे ते अतिश भांडेची. अतिश मैदानामध्ये राहिला तर धावफलक वेगाने वाढू शकेल, परंतु दुसऱ्या बाजूला अतिश जर बाद झाला तर टीम भूमी 11 कुंदे या मॅचवर खूप मोठा दबदबा निर्माण करेल. सदानंद तयार. स्ट्रायकर इनवर अतिश भांडे. सुंदर असा बॉल, तितका चांगला फटका. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे तेजस. क्षेत्ररक्षण सुंदर होत आहे तेजस याचं. 1 सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 3. 3 ऑन द बोर्ड. 3 धाबा धावफलकावर. सदानंदची गोलंदाजी. अमित भांडे आणि अतिश भांडेचा खेळ आपल्याला पाहायचा. कोटेकर. सुंदर फटका. अमित भांडेच्या पाठमधून स्ट्रेट ड्राईव्हचा बेहतरीन स्ट्रोक. सिक्सर. आत्मविश्वास वाढवणारा हा फटका. 6 धावा. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न. लेंथ मध्ये परिवर्तन केलं, लाईन्थ मध्ये परिवर्तन केलं, त्याचा फायदा सध्याच्या घडीला होतो. 1 सिंगल आली. संघाची धावसंख्या दुहेरी अंकात प्रवेश करते. महत्वाची विकेट होती गणेश डिंगोरेची, ती विकेट मिळून दिली भूषण शेलारने. नंतर जयंत आले, त्यांनाही बाद केलं.
रोहन आले मैदानामध्ये, त्यांनाही बाद करण्यामध्ये मोठं सुयश प्राप्त झालंय, परंतु डाव सावरावा लागेल. अतिशकडे ती क्षमता आहे. पाहूया कशा प्रकारचं कार्य मैदानामध्ये घडतं. सदानंदचा हा चेंडू, सुंदर असा फटका, तिथे भूषण आहेत. जबरदस्त क्षेत्ररक्षण होता. एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 11 धावा, 11 ऑन द बोर्ड. 11 धावा धावफलकावर. षटक क्रमांक दुसरं सदानंद. अमित साठी फुल टॉस, लॉंग आपला चेंडू, तेजस बनेल दर्शक. येतोय दमदार षटकार. विश्वाजी केने साहेब उपस्थित होत आहेत. दादांचं करूया वेलकम या स्पर्धेमध्ये. आपल्याकडे धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. सध्याच्या घडीला 17 धावा आहेत. विनोद आलेत, विनोद घायाळ गोलंदाजी मार्कवर तयार होतील. आपल्याकडे धावसंख्या आपण पाहतोय 17 धावा आहेत, 62 टार्गेट आहे. अजूनही 45 बनवायच्यात. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचंय. गोलंदाजी मार्कवर विनोद यांच्या हातामध्ये बॉल आहे. स्ट्रायकर इन बर अतिश महत्वाची ओव्हर असेल. या ओव्हर मध्ये कशा प्रकारचं कार्य घडतंय ते आपल्याला पाहायचं. अतिश भांडेकडून महत्वाचा खेळाडू आहे. 12 चेंडू 45 धावांचं समीकरण. गोलंदाजी मार्कवर विनोद घायाळ. पहिलाच बॉल, पंचांचा मात्र अवांतरचा इशाराला. वाईट बॉल, वाईटच्या रूपाने एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल 18 या धावसंख्येवर. 44 बनवायच्यात. 12 चेंडूंचा खेळ बाकी. सातत्याने मोठमोठ्या टीमच्या विरोधामध्ये खेळत असताना भूषण रोहनी आणि कंपनी आपण पाहतो. भूमी 11 कुंदेला आज त्यांचा खेळ कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. इथे टाकलेला बॉल सुंदर इथे तळलाय. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. शेवगपजी कुंगले साहेब उपस्थित आहेत. शेकपजी कुंगले साहेब, त्यांना विनंती आहे आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे. मान्यवरांना विनंती आहे आपण या व्यासपीठावर. गोलंदाज तयार. फुल टॉस बॉल, सुंदर असा फटका. कव्हर मध्ये चेंडू जाईल. तिथे क्षेत्ररक्षक आलेत बॉलवर. एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनआउटची संधी. इथे 2 धावा. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 20 या धावसंख्येवर. या विभागामध्ये ज्या ज्या वेळेस क्रीडा स्पर्धा असतात, आरसीसी राया संघ ज्या ज्या वेळेस मैदानावर उतरतो त्या वेळेस प्रेक्षक वर्ग प्रचंड असा प्रतिसाद त्यांना देताना नेहमीच पाहायला मिळतं. धावफलकावर धावसंख्या 20 धावा आहेत. धावफलकावर विनोद घायाळ. गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकर इनवर अतिश भांडे. सुंदर असा बॉल, सुंदर गोलंदाजी. जिथे षटकार चौकारांची आवश्यकता आहे तिथे फक्त सिंगल डबल धावा दिल्या जात आहेत. अमितने आतिशला थांबवलाय. एकच सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. 21 धावा, 41 अजूनही बनवायच्यात. 9 चेंडूंचा खेळ बाकी. व्हेरी गुड बॉलिंग. भूमी 11 कुंदे संघ जबरदस्त गोलंदाजी मैदानामध्ये करतोय. अप्रतिम असे बॉल इथे तळले जातात. विनोदचा बॉल, सुंदर असा फटका. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक. व्हॉट अ ब्रिलियंट कट. कॅच ऑफ द टूर्नामेंट, कॅच ऑफ द मॅच. तेजस जबरदस्त कॅच. डायव्हिंग एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळाले. जबरदस्त झेल टिपतोय फलंदाज बाद.
8 चेंडू आणि 8 चेंडू मध्ये 41 धावांची आवश्यकता. एकनाथ शेठ दळवी स्मृती चषक 10 क्रिक लाईव्ह या YouTube वाहिनीवर कव्हर केले जातात आणि आमच्या बरोबर सध्याच्या घडीला चेंज का सर? ओके 12वे खेळाडू जा आपण मैदान 10 क्रिक लाईव्हच्या माध्यमातून ऑनलाईन प्रेक्षक वर्ग भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या बरोबर जोडलेत, त्यांचंही सहर्ष स्वागत करू. या सकाळच्या सत्रामध्ये 800 ऑनलाईन प्रेक्षक वर्ग आमच्या बरोबर जोडलेत, त्यांचं सहर्ष स्वागत. दापलकावर धावसंख्या 21 धावा. सुंदर असा बॉल, तितका चांगला फटका, क्षेत्ररक्षक तिथे प्रयत्न करतील. एक धाव आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चेंडू सीमारेषा ओलांडेल, हा आलाय चौकार. पंचवीस धावा. विनोद घायाळ गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. न्यू बॅटर मैदानामध्ये प्रतिकार केला पहिल्याच बॉलवर. इथे टाकलेला बॉल शॉट पुल पॉवरफुल ब्युटिफुल सिक्सर, 6 धावा. मॅच मध्ये ठेवणारा षटकार होता, कारण आता चेंडू शिल्लक आहेत 6 आणि बनवायच्यात 31 धावा. जबरदस्त टोला आपण पाहिला, प्रतीकच्या पाठमधून षटकार आला. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 6. गणेशदादा डोंगरे उपस्थित होतात या स्पर्धेच्या निमित्तानं. त्यांच्या माध्यमातून प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी शीतपेय जे मात्र दिलेले आहे त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करू. या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होतात. गणेशदादा डोंगरे उपस्थित आहेत, त्यांचं सहर्ष स्वागत आपण या स्पर्धेमध्ये करू. हितेश आलेत शेवटच्या षटकामध्ये अंतिम ओव्हर टाकण्यासाठी. त्यांची कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं. जबरदस्त खेळ आतापर्यंत राहिलाय जरूर, परंतु शेवटचे 6 बॉल मध्ये 31 बनवायच्यात. 5 बॉल मध्ये 5 षटकार इथे खेळायचेच आहेत. बॅटरला 4 षटकार 2 चौकार इथे चालतील. काय घडतंय ते आपल्याला पाहायचं. स्ट्रायकर इन बर अतिश भांडे, ती क्षमता या खेळाडू मध्ये, परंतु ज्या वेळेस तुम्ही स्वतःला सिद्ध करणार आहे जग तुम्हाला आपोआप प्रसिद्ध करेल. सध्याच्या घडीला गोलंदाज तयार. पहिला बॉल फुल टॉस, चेंडू हवेमध्ये, डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक सुंदर झेल टिपलाय. अतिश भांडेची केळी संपुष्टात, फलंदाज बाद. प्रीतम आलेत न्यू बॅटर मैदानामध्ये. सध्याच्या घडीला अडचणीमध्ये सापडत असताना टीम गोटेगर्भ. यानंतर देखील बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला नांदिवली आणि दुसऱ्या बाजूला संघ RCC राया. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्क पर. इथे टाकलेला बॉल, सुंदर असा फटका, चेंडू हवेमध्ये, डाऊन द बॉल, क्षेत्ररक्षक सुंदर झेल टिपला. बॅक टू बॅक ही दुसरी सफलता, फलंदाज बाद. संकेत दळवीचा
त्यामध्ये वेळ वाचवणं सर्वात महत्वाचं राहील. कल्पेश आलेत न्यू बॅटर. विकेट हॅट्रिकची संधी गोलंदाज हितेश या खेळाडूला. सुंदर असा बॉल, परंतु पंचांचा इथे अवांतरचा इशारा आला. बाईटच्या रूपाने एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल 32 या धावसंख्येवर. 62 धावांचा पाठला करत असताना सुरुवात थोडीशी खराब झाली गोटेगर ब टीमची. इथे टाकलेला बॉल, पाठची एज, डाऊन दी बॉल. भूषण रोहने त्यांनी सोडला हा झेल. एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल सध्याच्या घडीला 33 या धावसंख्येवर. 33 ऑन द बोर्ड. सुंदर असा बॉल जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढती, जाऊन पोहोचेल ती 34 या धावसंख्येवर. डबल कव्हर धावसंख्या 34. 34 धावा. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल पुन्हा एकदा पंचांच्या बाजूने वळतील. अवांतरचा इशारा आला अमित डांगरे सरांचा. पाठच्या रूपाने एक सिंगल आली. संघाची धावसंख्या डबल कव्हर वाढते. 35 धावा. इथे टाकलेला बॉल, फटका सुंदर सजवलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. संकेत चूक होत नाहीयेत. अजून एक फलंदाज बाद. इथेच हा चेंडू वेगवान आपल्याला पाहायला मिळतो आणि पहिल्या सामन्यामध्ये भूमी 11 कुंदे हा संघ परास्त करतोय टीम गोटेगर बला. जबरदस्त खेळ. दोन्ही संघांचं विशेष कौतुक. लगेचच क्षेत्ररक्षण लावायचं टीम आरसीसी राया. चला लगेचच क्षेत्ररक्षण लावा. कामरानाने टीम लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या. टीम नांदिवली आपली सलामीचे बॅटर मैदानामध्ये पाठवा. जास्त विलंब करू नका. मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण देणार आहोत. 27 धावांची धुवाधार इनिंग ज्याच्या बॅटमधून आली भूषण शेलार आणि गोलंदाजी करत असताना विकेट हॅट्रिक कंप्लीट केली. 3 विकेट ज्याने घेतले असा भूषण शेलार, ज्याला आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देतो. लगेच यायचं भूषण. सेकंड राऊंडची लगेचच मॅच होईल. भूमी 11 कुंदे संघ कुठेही जायचं नाही, ही महत्वाची सूचना तुमच्यासाठी. भूषणदादा रोहने आणि कंपनी. 27 धावा प्लस 3 विकेट हॅट्रिक ज्याने कंप्लीट केली तो भूषण शेलार ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.